दर्शको, आपण बघत आहोत की ह्या 30व्या नामविस्तार दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करीत आहेत। या ठिकाणी एक आजी आलेले आहेत। आजी जय भीम। आपण हा कार्यक्रम लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती लाईव्ह बघत आहात। आपलं नाव काय आणि आपण कुठून आलात आजी? शशिकला दाभाडे, सिद्धार्थनगर टीव्ही सेंटर। पहिली माझी वाई पहिला नियम माझा, आशी वळी ते भीम दलिताचा राजा व दलिताचा राजा। दुसरी माझी वाई लई केला तुझा भाव, आणि दलिताच्या देवा माझ्या दम लागतोय। बरं आजी, आपण किती वर्षापासून येता इथं? आता आम्हीच येतो दरवर्षी। बरं हो। इथं आल्यानंतर तुम्हाला काय आम्हाला उल्हास येतोय, काही गाणे म्हणाव, काही बोलावा पावाव, नाही तर येरी आहे घरन आपलं वाटावाला। दुसरी माझी वही नाही केला तुझा भाव, आणि दलिताच्या देवा माझ्या नवसाला पाव, नवसाला पाव। तिसरी माझी वही तिने ताळाचा सरा, आणि भीमाच्या बी घर नाही काय वारी दुसरा, काय दम लागतोय। आजी, आपण नवस म्हणलात, नवस हा देवी देवताचा असतो। इथं बाबासाहेबांनी आपल्याला विज्ञानाकडे माझी वही पहिला नियम माझा, आशी वळी ते भीम दलिताचा राजा। दुसरी माईची वही नाही केला तुझा भाव, आणि दलिताच्या जेव्हा माझ्या नवसाला पाव। धन्यवाद। माझी वही तिने ताळाचा सरा, आणि भीमाच्या बी घर नाही काय वारी दुसरा, काय वारी दुसरा। आपण बघतो की या अतिशय चांगल्या गीताच्या माध्यमातून ह्या आजीनं या ठिकाणी बाबासाहेबांना आणि या ज्या नामांतर लढतीत जे शहीद झालेले आहेत त्यांना या ठिकाणी त्यांना अभिवादन केलेलं आहे। बघतोय या ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवर आपण आलेले आहेत। दर्शको, आपण बघत आहोत की आजच्या या नामविस्तार दिनाच्या 30व्या नामविस्तार दिनानिमित्त विविध राजकीय पक्षाचे मान्यवर, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी येऊन बाबासाहेबांना अभिवादन करीत आहेत। असे जे का मान्यवर आपण बघतोय की या ठिकाणी आलेत। साहेब जय भीम। लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून आपण हा लाईव्ह प्रोग्राम आपण बघत आहोत। आपलं नाव काय आणि आपण कुठून आलेत साहेब? मी अनिल कुमार बस्ते, बी पॅन्थर्स या सामाजिक संघटनेचा मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे। आणि आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन असल्यामुळे या नामविस्तार दिनाच्या निमित्ताने मी माझ्या संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन इथे मानवंदना देण्यासाठी आलेलो आहे। या नामविस्तार दिनाच्या संबंधाने आपल्याला कल्पनाच आहे की हा नामविस्ताराचा जो लढा आहे हा प्रामुख्यानं नामविस्ताराचा लढा नव्हता, तो नामांतराचा लढा होता। तो 1974 येथील दलित विद्यार्थ्यांनी सुरू केला होता, परंतु त्याला मूर्त स्वरूप जे आहे ते 1978 दलित पॅन्थरच्या भारतीय दलित पॅन्थरच्या माध्यमातून देण्यात आलेलं होतं। आणि ज्या वेळेला भारतीय दलित पॅन्थरनं हा आवाज उचलला त्यावेळेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील होते, आणि वसंतदादा पाटलांनी या मागणीला खऱ्या अर्थानं त्यावेळेलाच मान्यता दिली होती। आणि म्हणून त्यांनी दोन्ही गृहांमध्ये या मान्यतेला किंवा या मागणीला मान्यता देऊन हा ठराव पास केला होता। परंतु काही जातीवादी कंटकांनी हा ठराव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या मराठवाडा विद्यापीठाला देणं अतिशय अगत्याचं होतं, औचित्याचं होतं। परंतु तरीसुद्धा या उच्चवर्णीयांच्या पोटामध्ये ही गोष्ट काही सहन झाली नाही, त्यांना तो खल झाला, आणि त्याच्यामुळे त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दंगली उसळण्याचा प्रयत्न केला। या दंगलीमध्ये जीवाची बाजी लावून जे सैनिक लढलेत, जे भीमसैनिक लढलेत, ज्यांनी आपला प्राण त्यागला, अशा काही भीमसैनिकांना म्हणजेच होशीरामजी कांबळे, वाघमारे, जनार्दन वाघमारे, मेवाडे, हे अशा सगळ्या अनेक 150 कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपल्या जीवाची बाजी लावून ह्या नामांतराचा विषय लावून धरला। आणि हे नामांतर जे आहे ते सरतेशेवटी जुलै 1994 हे नामांतर ज्यावेळेला मला वाटतं 14 जानेवारी 1994 हे खऱ्या अर्थानं नामांतर झालं। त्यावेळेला शरद पवार हे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी हा ठराव मंजूर करून हे नामांतर केलं। हा नामांतराचा दिवस म्हणजे आमच्या दृष्टिकोनातनं हा मोठा अस्मितेचा दिवस आहे। या अस्मितेच्या निमित्तानं सगळे महाराष्ट्रातील नव्हे भारतातील सर्व दलित कार्यकर्ते, आंबेडकरी विचारवंत या ठिकाणी येतात आणि या शूरवीरांनी
आमच्या या सैन्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सेनेनं हे जे कार्य केलेलं आहे, हे नामांतर घडवून आणलेलं आहे, त्यांना मानवंदना देण्यासाठी आम्ही सर्व इथे सर्व दलित बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे लोक इथे एकत्र येतात आणि त्यांना मानवंदना देतात. आम्ही याच्यासाठीच हे सगळं काही करत आहोत की त्यांची प्रेरणा आमच्या मनामध्ये आहे. आणि आता आपण बघत आहोत की सध्या पुन्हा एकदा नव्यानं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, जातीय तेढ निर्माण केली जाते, हिंदू मुस्लिम यांचा लढा लावला जातो आहे आणि हिंदू दलित यांचा पण लढा लावला जातो आहे. आणि हा लढा संपवून टाकायचा असेल तर मी या ठिकाणाहून बी पॅन्थरच्या माध्यमातून आपल्या सगळ्या दलित बांधवांना, आंबेडकरी विचारवंतांना सगळ्यांना आवाहन करतो की जोपर्यंत आपण संघटित आणि एकसंघ होत नाही तोपर्यंत ही अशी मनुवाद्यांची पिलावळ जी आहे वेगवेगळ्या कारणाने आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत राहील. आणि मग 1 जानेवारी असो की आणखीन कुठलाही दिवस असो, छोटी छोटी कारणं काढून आपल्यामध्ये पुन्हा ते यादवी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. आणि असा प्रयत्न जर हाणून पाडायचा असेल तर निश्चितपणाने मी आपल्याला सांगू शकतो की बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचारधारेतनं आपण जर समजा या देशामध्ये पुन्हा एकदा जसं बाबासाहेब म्हणाले होते की या देशामध्ये बुद्धाचं शासन प्रस्थापित केल्याशिवाय राहणार नाही, आणि ते जर आपल्याला करायचं असेल तर मी या ठिकाणाहून आपणास अत्यंत नम्रपणे विनंती करतो की आपण आपल्या आपसातले तटगट बाजूला ठेवून केवळ बाबासाहेबांच्या विचारधारेचा विचार करून आपण एकत्रित यावं, संघटित व्हावं. आणि या मनुवाद्यांना पुन्हा एकदा आपल्याला त्यांची जागा दाखवावी लागेल. 1 जानेवारीचा जो रणसंग्राम झाला होता त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा करायची वेळ आली तरी चालेल. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की मी मरणाला घाबरत नाही, कारण जो मरणाला घाबरतो तो रोज मेलेला असतो, तो आधीच मेलेला असतो. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जर पुत्र असू, जर त्यांचेच आपण वंशज असू तर आम्हीसुद्धा मरणाला घाबरत नाही. आणि आता जर पुन्हा मनुवाद्यांनी आमच्यावरती सत्ता आणि आमच्यावरती जुलूम करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना मात्र आम्ही त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. साहेब, आपण या ठिकाणी नामांतर लढा असेल, चळवळीच्या बाबतीत आपण ही केलेलं आहे, परंतु जी बाबासाहेबांनी जी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मिलिंद महाविद्यालय जे विद्यापीठ नव्हतं तेव्हा स्थापन केलेलं आहे, त्याची अवस्था आपण बघतोय, अतिशय दयनीय अवस्था आहे. आणि बाबासाहेबांनी जे त्यानंतर पुण्यामध्ये 80 एकर जमीन घेतली होती तळेगाव दाभाडेला, की त्या ठिकाणी बाबासाहेबांना शिक्षणाचे म्हणजे शिक्षण हे पुण्याचं माहेरघर आहे, त्या ठिकाणी बाबासाहेबांनाही करायचं होतं. तर हा विस्तार पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा विस्तार व्हायला पाहिजे होता, गावगावमध्ये शाळा, कॉलेजेस, महाविद्यालय व्हायला पाहिजे होते. पण ह्याला जो म्हणजे खीळ बसलेले ह्याला कोण कारणीभूत आहे आपल्याला असं वाटतंय? मला असं वाटतं की लॉर्ड बुद्धाच्या माध्यमातून, लॉर्ड बुद्धा चॅनलच्या माध्यमातून हा प्रश्न जो आहे तो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय की शैक्षणिक चळवळ ही सगळ्यात मुख्य चळवळ होती आणि डॉक्टर बाबासाहेबांनी या चळवळीला खऱ्या अर्थानं मोठं करणं गरजेचं होतं. म्हणजे त्यांनी सुरूच केलं होतं आणि त्या माध्यमातून पीपल्स एज्युकेशन सोसायटी हे जे काही त्यांनी शैक्षणिक संस्था स्थापन केल्या, त्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत शिक्षण हे पोचलं पाहिजे, शेवटच्या माणसापर्यंत शिक्षण गेलं पाहिजे. कारण जो शिकेल तो डेफिनेटली, म्हणजे बाबासाहेबांच्या वाक्यातच आपल्याला सांगायला आवडेल की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो निश्चितपणे गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आज आम्ही डॉक्टर बाबासाहेबांच्या पायाच्या पुण्याने शिकलो, सवरलो, मोठे अधिकारी झालो, मोठ्या पदावर गेलो, परंतु मला खेद वाटतो आहे की आपण म्हणालात त्या पद्धतीने जर समजा आपल्या शैक्षणिक संस्थांची अवस्था अतिशय दयनीय आहे, या दयनीय अवस्थेला आपसातलं राजकारण मला असं वाटतं जबाबदार आहे. हे राजकारण बाजूला सारून केवळ माझ्याच पोळीवरती तूप पडायला पाहिजे ही जी भावना आहे, ही भावना अतिशय गलिच्छ आणि वाईट आहे. ही भावना दूर सारून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या शैक्षणिक संस्थांचा विस्तार केला पाहिजे. ही शिक्षण संस्था ही तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचली पाहिजे, खेड्यापाड्यात ती गेली पाहिजे आणि त्यातून बाबासाहेबांचे विचार पुढे आले पाहिजेत. मला असं वाटतं की या माध्यमातून आपल्याला बालसंस्कार केंद्रसुद्धा निर्माण केले पाहिजेत. आपण बघतोय की विविध शाखा, विविध संघटना अशा पद्धतीने, म्हणजे प्रामुख्याने तुम्ही हे बघितलं असेल की RSS सारखी संघटना हे बालसंस्कार केंद्र चालवून लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये मनुवादी विचार जे आहेत ते पेरण्याचं काम करते. आणि ते सत्य नाही आहे, सत्यावरती आधारित नाही आहे, कल्पित आहे, परंतु आमच्याकडे जे आहे ते सत्यावरती आधारित आहे, वैज्ञानिक आहे. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आपण ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने तथागतांना गुरु मानलं त्याच पद्धतीने आम्ही बाबासाहेबांना गुरु, बाप, सर्वस्व मानतो. आणि त्यांचा दिलेला शब्द जर आम्हाला पाळता येत नसेल तर मला असं वाटतं की आम्ही नतभ्रष्ट आहोत, आम्ही कुचकामी आहोत. आणि अशा पद्धतीने जर समजा आम्हाला बाबासाहेबांना दिलेला शब्द पाळायचा असेल
आम्हाला बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून जगायचं असेल तर निश्चितपणाने बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या या शैक्षणिक संस्था ज्या आहेत या शैक्षणिक संस्थांचा विस्तार करावा लागेल, त्याचा विकास वाढवावा लागेल आणि आम्हाला पुन्हा एकदा शिक्षणाची नांदी पुन्हा एकदा जनसामान्यांपर्यंत पोहोचवावी लागेल. धन्यवाद साहेब. हे होते एक पॅन्थरचे एक नेते होते. त्यांनी एक विस्तृत माहिती दिली आणि या चळवळीची जे घडामोड आहे याच्याविषयी आपल्याला या ठिकाणी म्हणजे विश्लेषण केलेलं आहे. आपण हा बघत आहोत की लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जो नामविस्तार दिन आहे, ज्या नामविस्ताराला 17 वर्षाचा संघर्ष करून आणि 50 जणांचे जे बलिदान गेलेले आहेत, समाजातील अनेक घराची राख रांगोळी झालेली आहे आणि याच्यातून आपल्याला हा संघर्षातून हा नामविस्तार दिन जो काही बाबासाहेबांनी काही असाच मिळवलेला नाही, कारण बाबासाहेबांनी शिक्षणाची गंगा या मराठवाड्यामध्ये या ठिकाणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मिलिंद महाविद्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी बाबासाहेबांनी आणलेली होती आणि त्याच नावाला म्हणजे प्रचंड विरोध या ठिकाणी झालेला होता आणि 1994ला तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब आणि तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब असतील आणि तत्कालीन मंत्री आणि आताचे मंत्री छगनजी भुजबळ साहेब यांच्या माध्यमातून हा नामविस्तारांचा जो गोड संदेश 14 जानेवारी 1994ला या सर्व म्हणजे आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. दर्शको, आपण बघत आहोत की या ठिकाणी महार रेजिमेंटचे जे जवान आहेत ते भीमा कोरेगाव विजयस्तंभांच्या म्हणजे तिथंही ते प्रत्येक ठिकाणी असतात आणि त्यांचे जे नेतृत्व करतात आयुष्यमान दादाभाऊ अभंग साहेब जय भीम. लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून आपण हा लाईव्ह कार्यक्रम बघत आहात आणि आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या नामविस्तार दिनाच्या 30व्या वर्धापन दिनानिमित्त आपण या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहात. तर आपण या ठिकाणी काय जनतेला संदेश देणार आहात? मी प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी ज्यांनी आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं, ज्यांनी जे शहीद झाले, ज्या अनेकांचे संसार रांकरांगोळी झाली, त्या सर्व भीमसैनिकांना आणि भीमसैनिकांना आणि शहीदांना अभिवादन करतो. हा नामांतराचा लढा हा आपण एकत्रितपणे लढलो आणि जिंकलेलो आहोत. आपले अनेकांचे भीमसैनिक या युद्धामध्ये लढले आणि जिंकलेले आहेत. ज्याप्रमाणे नामविस्तार आपण झालेला आहे त्याचप्रमाणे नामविस्तार जसा आपला ही अस्मिता होती त्याचप्रमाणे भीमा कोरेगाव ज्या आपल्या पूर्वजांनी जी लढाई लढून पेशवाईचा पराभव केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जानेवारी 1927 साली त्या जयस्तंभाच्या तिथे बाबासाहेब आंबेडकर गेले होते आणि तिथे सांगितलं होतं की तुम्ही शूरवीर, तुमचे पूर्वज शूरवीर होते आणि तुम्ही शूरवीरांचे तुम्ही वंशज आहात आणि जर तुमच्या पूर्वजांचा इतिहास जर तुम्हाला बघायचा असेल तर भीमा कोरेगावचा जयस्तंभ बघा. परंतु बांधवांनो, आज हा जयस्तंभ अतिक्रमणात आहे. या जयस्तंभ पूर्ण 4ही बाजूनी त्याला अतिक्रमण केलेलं आहे आणि म्हणून हा जयस्तंभ अतिक्रमणमुक्त आपल्याला करायचा असेल तर आपण सर्वांनी साथ द्यावी आणि जसं आपण नामांतराची लढाई लढलो आणि जिंकलो त्याचप्रमाणे आपण भीमा कोरेगाव जयस्तंभाच्या अतिक्रमणाची लढाई लढूया आणि जिंकूया. जय भीम. साहेब, आपण या ठिकाणी जयस्तंभाचा अतिक्रमणाचा विषय झाला, परंतु बाबासाहेबांनी जी शिक्षणाची गंगा या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आणली होती पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून, कारण बाबासाहेबांनी आपल्याला 4 संस्था दिलेल्या आहेत. एक शैक्षणिक संस्था पीपल्स एज्युकेशन सोसायटी, धार्मिक असेल भारतीय बौद्ध महासभा आणि संरक्षणासाठी असेल ते समता सैनिक दल आणि राजकीय बेस म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. या 4 संस्थेच्या माध्यमातून बाबासाहेबांना आपल्याला चॉईस दिली होती आपल्याला काम कुठं करायचं आहे. तर या ठिकाणी आपण बघतो की पीपल्स एज्युकेशन सोसायटीची जी अवस्था आहे या ठिकाणी बाबासाहेबांनी मला वाटतं 80 एकर काहीतरी जमीन आहे
एक्झॅक्टली म्हणजे तर या ठिकाणी अतिक्रमण आहे, याच्याविषयी बी हे झालं पाहिजे. भीमा कोरेगावचा तर तो विषय आहे, परंतु जी शैक्षणिक संस्था आहे, कारण शिक्षणाचं जे बाजारीकरण झालेलं आहे, खाजगीकरण झालेलं आहे, बाबासाहेबाच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शाखा झाल्या पाहिजे, कॉलेज महाविद्यालय झाले पाहिजे, याच्यासाठी आपण काही लढा देणार आहात काय? नाही, आपण एक लक्षात घ्या, बाबासाहेब कुठल्याही कृतीच्या आधी बोलत नव्हते, तर ते कृती करावी. बाबासाहेबांनी सांगितलं शिका, आणि शिका म्हणून बाबासाहेबांना पीपल्स एज्युकेशन सोसायटी बाबासाहेबांनी स्थापन केली. आणि या सोसायटीच्या माध्यमातून मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉलेज आणि औरंगाबादमध्ये पीपल्स मिलिंद कॉलेज बाबासाहेबांनी स्थापन केलं. आज आपण जर बघू तर ह्या कॉलेजची अवस्था काय आहे. या कॉलेजच्या आजूबाजूला सगळं अतिक्रमण केलेलं आहे. या कॉलेजची जे अजंठा हॉस्टेल होतं किंवा बाबासाहेब ज्या राऊंड हॉस्टेलला यायचे त्या हॉस्टेलची काय अवस्था आहे. आणि याच्या मागं सगळं आमच्यामधली जी गटबाजी आहे, आमच्यामधली जी बेकी आहे, आमच्यामधली म्हणजे जे बाबासाहेबांनी जी कौलं टाकली, बाबासाहेबांनी ज्या खिडक्या लावल्या, बाबासाहेबांनी जे दारं लावली, ती आम्ही 70 वर्षामध्ये 75 वर्षामध्ये बदलू शकलो नाही. इतकी आम्ही बाबासाहेबांची ही लेकरं म्हणजे पापी लेकरं आहोत. जे बाबासाहेबांनी सगळं उभं केलं होतं, बाबासाहेबांनी आम्हाला सगळं रेडीमेड दिलं होतं, परंतु ते आपल्याला सांभाळता आलं नाही, याचं निश्चितपणे दुःख आहे. आज राजकारणातच नाही तर शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं गटबाजी आहे. कोण अध्यक्ष कोण काय असं आज प्रकारे जर एकमेकांच्या सांगितलं जातं. मला असं वाटतं सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. बाकी तुम्ही राजकारणात काही करा, पण बाबासाहेबांची बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल आणि पहिलं पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही एकत्र करूया आणि मग रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मजबूत होईल. पहिलं आपल्याला हे जे सगळं अतिक्रमण आहे, हे सगळं अतिक्रमण तुमच्यातले काही राजकीय मतभेद बाजूला ठेवा, एकत्र या आणि एकत्र येऊन हे सगळं अतिक्रमण मुक्त करूया आणि ह्या कॉलेजची भरभराट करूया. साहेब, आपण भीमा कोरेगावचा विषयाला असेल, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा असेल, आपण ज्या पुण्यामधून येता त्या पुण्यामध्ये तळेगाव दाभाडे या ठिकाणी बाबासाहेबांनं 80 एकर जमीन घेतलेली होती शैक्षणिक संस्थेसाठी, परंतु तो आत्ता आपण बघतोय की त्या ठिकाणी फक्त आणि फक्त ज्या तळेगाव महानगरपालिकेने बाबासाहेबाचा बंगला त्या ठिकाणी फक्त म्हणजे ताब्यात घेऊन त्या ठिकाणी म्हणजे स्मारक केलेलं आहे. तर त्याविषयी आपल्या समाजातील जाणकार म्हणजे मंडळे असतील, जे वकील मंडळे असतील, यांनी त्या 80 एकर जागेसाठी काय झालेलं आहे याच्याविषयी म्हणजे आपण किंवा समाजातील अनेक मंडळीला एकत्रित आणून आपण हा लढा यशस्वी करण्याचा प्रयत्न करणार आहात काय? नाही, आपण जर तळेगावचा बंगला बघितला तर तिथे किसन तूल आणि त्या मंडळींनी, रंजना भोसले, ॲडव्होकेट रंजना भोसले आणि किसन तूल आणि त्यांचे कुटुंब, मुळात किसन तूल यांच्या मिसेसनी त्याचा पहिला खरा म्हणजे शोध लावलेला आहे. आणि जी बाबासाहेबांना मोठं विद्यापीठ जे स्थापन करायचं होतं ते त्या तळेगावमध्ये करायचं होतं, परंतु बाबासाहेबांनी जमीन पण घेतली, परंतु त्या जमिनीचा आजही काही रेकॉर्ड आहे, परंतु जमीन मला असं वाटतं का ती जमीन गेलेली आहे. त्या जमिनीचा शोध चालू आहे आणि जिथे बाबासाहेब, मी त्या जागेवर पण जाऊन आलो आहेत, पण त्या जमिनीचा जे आज आपण म्हणतो तशी ती आता आपल्याकडे नाही. तळेगावचा बंगलासुद्धा आपल्याकडे नव्हता, परंतु ज्या माणसाने विकत घेतला होता त्या माणसाकडून तळेगाव नगरपालिकेने तो विकत घेतला आणि ते बाबासाहेबांचं स्मारक, तो सुद्धा बंगला गेलेला होता. त्यामुळे तो बंगला तरी निदान बाबासाहेबांची ती खून आहे, बाबासाहेबांची आठवण आहे, एवढं तरी आपण हे मानलं पाहिजे. आपण बघत आहोत की आपल्या विविध क्षेत्रातील मान्यवर आपापल्या परीने हे बाबासाहेबांची मुवमेंट म्हणजे पुढे नेण्याचं काम करतायत. या ठिकाणी आपल्याला महार रेजिमेंटचे काही जवान आहेत. साहेब जय भीम, आपलं नाव काय? जय भीम, माझं नाव आहे लक्ष्मण तोताराम मस्के, मी माजी सैनिक और सध्या आता पोलीसमध्ये कार्यरत आहे. सर, तुम्ही सांगितलं की जो आपला हे मराठवाडा विद्यापीठ हे नामांतराचं याचं शिक्षणाचं माहेरघर आहे, पण ह्या शिक्षणाच्या माहेरघरामध्ये जो मागास, जो शेड्यूल, जो बी विद्यार्थी त्याला जसं पाहिजे तसं शिक्षण मिळणं शक्य नाही झालं आणि आता त्यांची राहायची याची खूप सारी हेळणा चालू आहे. पण याच्यासाठी जो आपले काही जो कार्यकर्ते, जो लीडर, जो राजनीतीवाले, तर यांना याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे. और दुसरी गोष्ट म्हणजे का जोपर्यंत आम्ही आता तुम्ही बरेचसे प्रश्न विचारले, जसे तळेगावची जागा, जसं आपलं इथलं विद्यापीठाची अवस्था,
जो इथं असलेले आपले राऊंड हॉस्टेल, मिलिंदचं हॉस्टेल, जिथं आज ॲक्च्युअरशिप बघितलं तर विद्यार्थ्याला राहायसारखे त्याची हालत नाही आहे. असे ते मोडकळीस आलेले जो कॉर्नर हॉस्टेल झाली, जो मिलिंदची हॉस्टेल झाली, याची अवस्था आहे. पण याच्यासाठी आपल्याला एकच आहे का जोपर्यंत समाज एकजूट होत नाही, संघर्ष करीत नाही, तोपर्यंत आपल्याला काहीच मिळत नाही. आता ह्या नामांतर दिनासाठीच आपल्या काही शहीद जवानानं आपली अवधी गाठली. 17 वर्षे याच्यासाठी लागले. तवा कुठं त्याचा आपला नामांतर होण्याच्या अलावी नामविस्तार मिळाला. असंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपली शूरवीर महार सैनिकची रेजिमेंट तयार करून त्यांनी एक आपलं चांगलं शौर्य गाजून आज त्या शौर्याचं प्रतीक जो पुणे भीमा कोरेगाव स्तंभ हे आहे. पण आज त्या स्तंभाची हालत काय आहे, ते कोणाच्या ताब्यात आहे, त्याला हर वर्षाला 31 डिसेंबरला त्याचं परमिशन घ्यावं पडतं आणि परमिशन घेऊन आपण तवा कुठं तिथं 5 दिवस जाऊ शकतं. तर ते आपलं असून आणि आपल्याला परमिशन कधी घ्यावं पडत असेल तर याच्या एवढी लाजीरवाणी गोष्ट कोणतीच नाही आहे. म्हणून ही गोष्ट समाजामधील एक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यानं नुसतं भाषणच न करता की ते त्यांच्या कृतीमध्ये आणले पाहिजे आणि कृतीमध्ये येऊन त्याच्यात कोणीतरी जो कंदा नेता कोणी चांगलं काम करीत असेल तर त्याला पाठबळ द्यायला पाहिजे. ह्या अशा आमच्या अपेक्षा आहे. जो आम्ही आता 17, 18 वर्षे सैन्यातून रिटायर होऊन आणि आज आम्हाला दुःख वाटतं का ह्या स्तंभावर आपलं काही अधिकार नाही, आपण नुसतं 1 तारखेला जातो और सल्यूट मारून येतो. आणि याचं अतिक्रमण लढ्यामध्ये लढत असं आणि त्याचे एकसे दादाभाऊ अभंग हे लढत आहे 10 वर्षापासून. तर त्याला समाजानं त्याच्याकडून जाणून घ्यावं का काय आहे ते, कोणत्या न्यायालयीन लढ्यात गुंतलेलं आहे, कसं आहे जाणून आणि त्यांना सपोर्ट द्यायला पाहिजे. तेव्हा ते आपण त्याच्यात विजय होऊ शकतो. महार रेजिमेंटचे जे जवान आहेत ज्यांनी की जो महार रेजिमेंटच्या त्यावेळेच्या आपल्या 1818मध्ये जो भीमा कोरेगावचा रणसंग्राम याच्यामध्ये 28,000 पेशव्यांचा खात्मा केला, त्याच याच्यामध्ये म्हणजे महार रेजिमेंट म्हणजे जे सर्व्हिस करून जे रिटायर झालेले जे काही जवान आहेत आपल्यामध्ये, जयभीम साहेब, आपण लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून हा प्रोग्राम आपण लाईव्ह बघत आहात. आपण जनतेला काय संदेश देणार आहात? सर्वप्रथम जय भीम. ज्या वीर शहीदांनी या नामांतराच्या लढ्यासाठी शहादत दिली त्या समस्त वीर शहीदांना माझा क्रांतिकारी जय भीम, विनम्र अभिवादन. हा नामांतराचा जो अविरत लढा लढण्यासाठी ज्यांनी आपलं जीवाचं रान केलं, घरदाराची राखरांगोळी केली, अशा सर्वांना माझं क्रांतिकारी जय भीम. हा लढा आपला या ठिकाणी संपलेला आहे. ज्याप्रमाणे आपण सांगितले की ज्या 4 संस्था बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आहेत त्यामध्ये त्यापुढे जाऊन मी एक संस्था आणखी जोडू शकतो की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या युवकांना रोजगार देण्यासाठी, आम्हाला स्वाभिमानाचं जीणं देण्यासाठी महार रेजिमेंटची सुद्धा स्थापना केलेली होती. आणि या महार रेजिमेंटच्या माध्यमातून आपल्या समाजाचं जीवनमान उंचावलं आणि आज आम्ही मोठ्या डौलानं, मोठ्या हिमतीनं आणि आपला समाजसुद्धा सुरक्षेची भावना, सुरक्षेचा अहसास या महार रेजिमेंटच्या माध्यमातून महसूस करतो. परंतु आज आम्ही जे या आमच्या टोपीवरती महार रेजिमेंटचा जो स्तंभ घेऊन मिरवत आहोत, जे आमच्या पूर्वजांचं शौर्य आहे, शौर्यांचं प्रतीक आहे आणि त्यांचं अस्तित्व, आपलं महार रेजिमेंटच्या महारांच्या शौर्याचं अस्तित्व भीमा कोरेगावच्या भीमा नदीच्या तीरावरती प्रस्थापित केलेलं आहे. परंतु आज ते धोक्यात आहे. त्याला अतिक्रमणमुक्त करण्यासाठी दादाभाऊ अभंग हे गेल्या 10 वर्षापासून सतत लढत आहेत. आणि म्हणून महार रेजिमेंटचं यशसिद्धी सैनिक सेवा महासंघ हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि त्यांना या लढ्यामध्ये अत्यंत तनमन धनाने साथ देण्यासाठी समर्थपणे, सक्षमपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे. आणि हा अतिक्रमणमुक्त झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशा प्रकारचा प्रण आजच्या या क्रांतिभूमीमधून महार रेजिमेंटच्या यशसिद्धी सैनिक सेवा संघाच्या समस्त सैनिकांनी घेतलेला आहे. आणि आज या शहीद सैनिकांना साक्षी मानून आम्ही या ठिकाणी आपल्या सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की हा भीमा कोरेगाव जयस्तंभ आम्ही अतिक्रमणमुक्त करणार म्हणजे करणारच. जय भीम. जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी का जो 23वां वर्षगांठ यहाँ पर मनाई की जा रही है
इसमें जो विविध इसके मान्यवर यहाँ पर बाबा साहब को यहाँ नमन करने आए, इसमें एक युवा देखते हैं कि अपन आपका लॉर्ड बुद्धा टीवी में सर से स्वागत। आप यहाँ पर आए हैं तो आप क्या संदेश दे देंगे? सबसे पहले मैं सभी शहर के लोगों को आज 14 जनवरी नाम विस्तार दिन की मेरे तरफ से, मेरी परिवार के तरफ से हार्दिक शुभकामनाएं देता हूँ। और जो लोगों ने इसमें संघर्ष किए उन सभी को नमन करता हूँ। मैं नवीन मनमोहन सिंह ओबराय, मेरे पिताजी ये नाम विस्तार में प्रमुख कार्य में शामिल थे और इस शहर के महापौर थे। जब ये नाम विस्तार हुआ तब वो इस शहर के विरोधी पक्ष नेता भी थे। मैं आप सभी को फिर से नाम विस्तार दिन की हार्दिक शुभकामनाएं देता हूँ। दर्शकों, जय भीम, नमो बुद्धाय। आप लोग देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी चैनल का ये सीधा प्रसारण है संभाजी नगर से और विश्व रत्न बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा विद्यापीठ गेट से। आप देख रहे हैं यहाँ पे इतनी ये भीड़ यहाँ पे हो रही क्योंकि आज ये नाम विस्तार वर्धापन दिन है और बड़ी तादाद में लाखों की संख्या में लोग यहाँ पे आपको भीड़ करते हुए नजर दिखाई देते हैं। और आप देख रहे हैं कि ये जो नामांतर या ये नाम विस्तार यहाँ पे हुआ है, इस नाम विस्तार के लिए बहुत सारे लोगों ने अपने प्राणों की आहुति यहाँ पे दी है। और आप लोग देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी चैनल का ये सीधा प्रसारण। मैं प्राध्यापक गजेंद्र गवई और आप देखते हैं कि कुछ लोगों से हम यहाँ पे रूबरू करना चाहेंगे कि लोग किस प्रकार इस पूरे नाम विस्तार के लिए लोगों ने क्या क्या झेला है। तकरीबन 1976 से लेकर 94 तक यानी कि 1994 तक यहाँ पे इस प्रकार का ये आंदोलन यहाँ पे हो चुका है। कई लोगों ने अपनी जान यहाँ पे गंवाई है। कुछ लोग जो इस नागसेन परिसर में यहाँ पे पढ़ाई करते थे उसी समय से बहुत ये आंदोलन चलता था। हमारे एक दोस्त यहाँ पे मिले हुए जिनका नाम है महेंद्र डेरे, और जो महेंद्र डेरे यहाँ पे बताएंगे किस प्रकार का आंदोलन उस समय बाबा साहब का नाम मिलने के लिए होते जा रहा था, किस प्रकार के यहाँ पे पूरा छात्र लोग जो थे, जो यहाँ पे तरुण थे, युवा थे, किस प्रकार आंदोलन करते थे। सर जय भीम, नमो बुद्धाय। नमो बुद्धाय. क्या कहोगे? ज्यावेळेस मी इथं कॉलेजला होतो त्यावेळेस इथं नामविस्तार झालं होतं. आम्ही विद्यार्थी होतो आणि 12 वाजता जेव्हा आम्हाला माहीत झालं इथले एकदम परिसर एकदम नाचून गाऊन इथं आम्ही एक साजरा केलेला आहे आणि आमच्या देखत नामविस्तार झालेला आहे. तर आम्ही हे सर्व मिलिंद हॉस्टेल आहे इथे बाजूला, त्या मिलिंद हॉस्टेलमध्ये होतं आणि माझे मित्र आज एक टीव्ही चॅनलचे पत्रकार आहेत, त्यांचं मी एक मनापासून अभिनंदन करतो की आणि ते मला भेटलेत आणि इथं माझी एक मुलाखत घ्यायला लागले, त्याच्याबद्दल धन्यवाद. थैंक यू वेरी मच. तो दर्शकों देख रहे थे कि यहाँ पे जब नाम विस्तार की यह नामांतर की लड़ाई चालू थी, तकरीबन 1976 से लेकर 94 तक ये पूरा आंदोलन यहाँ पे छेड़ा गया। हर घर से युवा, हर एक बंदे को यहाँ पे लगता था कि बाबा साहब अम्बेडकर ने जिन्होंने इस मराठवाड़ा में ये यहाँ के ज्ञान की गंगा यहाँ पे लाई है, मिलिंद कॉलेज के माध्यम से यहाँ पे बहुत बड़ा आंदोलन एजुकेशन के बारे में बाबा साहब ने खड़ा किया है। और उस समय से बहुत सारे लोग, बहुत सारे स्टूडेंट यहाँ पे बाबा साहब के ये जो शिक्षण की जो गंगोत्री यहाँ पे बढ़ाने के लिए और इसी विद्यापीठ को बाबा साहब का नाम इस यूनिवर्सिटी को देने के लिए बहुत सारे लोगों ने अपनी प्राणों की आहुति दी। बहुत सारे आंदोलन मोर्चे यहाँ पे हुए, यहाँ तक कि नागपुर से प्राध्यापक जोगेंद्र कवाड़े सर ने इस नामांतर आंदोलन के लिए यहाँ पे लॉन्ग मार्च निकाला था। उसी लॉन्ग मार्च में बहुत सारे लोग यहाँ पे आपको दिखाई देते होंगे। आज वही नाम विस्तार वर्धापन का ये मेला यहाँ पे लगा है। पूरे महाराष्ट्र से लेकर पूरे मराठवाड़ा से लेकर कुछ लोग यहाँ पे आ रहे हैं और आप देख रहे हैं यहीं पे वो जो आंदोलन यहाँ पे छेड़ा गया था, जिस आंदोलन के लिए लोगों ने अपनी जान यहाँ पे गंवाई। कुछ लोगों से हम यहाँ पे रूबरू कराना चाहेंगे। क्या कहते हैं सर? जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम सर जी. सर जो नामांतरण है जी, ये एक जो अपना जो छत्रपति संभाजीनगर है जी, इसके लिए बहुत विशेष दिन है आज सर. जी जी जी, क्योंकि जो लोग बोलते हैं कि वो तिलकुल गया गोड़ गोड़ बोला, जी, ये जी. अपने जेबीम के लोगों के लिए भी एक, अपने लिए भी उनका तिलकुल है. जी जी, और जी, जो जी, लोग जी, इसके जी, लिए शहीद हुए, जी जी, और जो लोग इसके लिए शहीद हुए उसकी वजह से ही जी, आज जी. बाबा साहब का नाम जी. इस कमान पे है सर. जी. और मैं आपको इतना लॉर्ड बुद्धा टीवी का मैं आभार मानना चाहता हूँ सर जी सर, कि जी सर, कि जी सर. पहले से ही जी. हम जब बचपन से यहाँ पे आपको देखते हैं सर जी, कि जी. जब वहाँ पे भैया जी खेरना राइट जी. बराबर है, जी. तो वहाँ पे उनका स्टॉल रहता था सर. जी, जी, और जी. हम जब एक 10वीं में थे सर, जी, तो बिल्कुल. हम भैया जी के वहाँ पे जाके डोनेशन करते थे सर. जी जी जी, और मेरे ख्याल से आपके चैनल को एक 10 से 15 साल 13 साल, हाँ 13 साल हुए सर, जी, जब मैं बिल्कुल. 10th में था सर. जी बिल्कुल बिल्कुल. और जो हमारे शहीद है जी आज गौतम जी वाघमारे होंगे कि और बहुत सारे जो लोग जी. हैं उनको मैं एक भव्य पूर्ण श्रद्धांजलि अर्पण करता हूँ सर, जी, जी, आपके जी, लॉर्ड बुद्धा टीवी के माध्यम से. जी, जी. और जब तक सूरज चांद रहेगा भीम जी तेरा नाम रहेगा. बाबा तेरा नाम रहेगा. जी जी, असे किती आले आणि असे किती गेले, पण
जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव या विद्यापीठावर आहे हे ना कोणी पुसू शकतंय ना कोणी पुसू शकणार आहे. म्हणून मी एकच सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा. चलो सर. दर्शकों, आप लोग देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी चैनल का ये सीधा प्रसारण है संभाजीनगर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा विद्यापीठ गेट से, और बहुत सारी ये भीड़ यहाँ पे बढ़ती जा रही है. शाम तक लाखों की तादाद में यहाँ पे लोग आपके दिखाई देंगे. मैं प्राध्यापक गजेंद्र गवी, देखते रहिए आपका अपना चैनल लॉर्ड बुद्धा टीवी चैनल. और जानते कुछ लोग यहाँ से हमारे साथ रूबरू होना चाहते, क्या कहते हैं लोग? सर जय भीम नमो बुद्धाय. जय भीम. जी. प्रथम मी लॉर्ड बुद्धाला धन्यवाद देतो. मी नामांतर लढ्याचा साक्षीदार आहे. 1977 ते 1994 पर्यंत नामांतर लढाईत होतो आणि 3 वेळेस जेल कारावास भोगलेला आहे मी. नानासाहेब लहानोजी शिंदे, संजयनगर मुकुंदवाडी. 1979ला एक दिवस सप्टेंबर 2008ला 6 दिवस आणि 14 जानेवारी 1994ला आम्हाला 15 दिवस कारावास भोगला. नेते गंगाधरजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 15 दिवस जेलमध्ये हर्सुलच्या मध्यवर्ती कारागृहात. हर्सुलच्या मध्यवर्ती कारागृहाची कैद्याची क्षमता 1200 आहे. तर पूर्ण हर्सुलचं मध्यवर्ती कारागृह खाली केलं होतं. आम्हाला म्हणजे नामांतरवादी नामांतर मागणाऱ्याला अटक तिथं जागा देण्यासाठी पूर्ण जेल खाली केलं होतं हर्सुलचं मध्यवर्ती कारागृह. त्यात मी नामांतर हे पोचराम कांबळे 4 ऑगस्ट 1978ला मंगळवार दिवस होता. पोचराम कांबळेच्या माग 200 ते 300 जमाव मागे लागला. टेंभुर्णी तालुका बिलोली जिल्हा नांदेड. तर त्यांच्या मागे लागल्याने त्यांना एका मुगाच्या शेतामध्ये गाठून त्यांना चाकू मारून जिवंत झोपडी तोडून त्या झोपडीत जाळण्यात आलं. जनार्दन मवाडे, त्यात आमचे जिल्हाध्यक्ष ते पॅंथर स्ट्रीम पार्टीचे गौतम वाघमारे, ते 25 नोव्हेंबर गुरुवार 1993ला जळता आत्मदहन केलं त्यांनी. गुरुवार दिवस 25 नोव्हेंबर 1993ला. आणि आम्ही गंगाधर गाडे आल्याशिवाय आम्ही याची ती लाश उचलणार नाही. नांदेडला ते गेल्यानंतर पहिल्या पानावर आज माझ्याकडे ते पेपर आहे. पहिल्या लोकमतला पहिल्या वेळेस बातमी आली गौतम वाघमारेची. ते जिल्हाध्यक्ष होते पॅंथर स्ट्रीम पार्टीचे. आणि मी म्हणजे सक्रिय सामायिक भुरेवार PSI जळकोट तालुका उदगीर, त्यावेळेचा जळकोट तालुका उदगीर जिल्हा उस्मानाबाद. भुरेवार PSI बंदोबस्तला होते. भुरेवार PSIच्या अंगावर रॉकेल ओतलं. दुकानदाराने रॉकेलच्या ड्रम दिले, रॉकेल ओतलं. तर भुरेवार PSIनं विहिरीत उडी मारली. तर वरून यांनी दगड टाकले. नामांतर लढता शहीद झालेले त्यांना मी अभिवादन करतो. आणि प्रथम लॉर्ड बुद्धांनी आमच्या जवळजवळ देशभर प्रसारित करतात, अन्याय अत्याचाराच्या विरोधातल्या बातम्या छापतात. आणि आम्ही लॉर्ड बुद्धावर दररोज लॉर्ड बुद्धा पाहिल्याशिवाय राहत नाही. आमचं पूर्ण फॅमिली सदाशिव गच्चे साहेब त्यांची मुलाखत घेतात, ती आम्ही पाहत राहतो. हा, लॉर्ड बुद्धावर गाणे वगैरे सर्व पाहतो. लॉर्ड बुद्धा पाहिल्याशिवाय आम्हाला जीवन धकत नाही. हे लॉर्ड बुद्धाचं म्हणजे फार मोठं चॅनल आपल्या समाजामध्ये चॅनल नव्हतं, कोणी बातम्या छापत नव्हतं. लॉर्ड बुद्धामुळं आता सह्याद्रीवाले पण बातम्या टाकू राहिले. भीमा कोरेगावच्या म्हणजे आता लॉर्ड बुद्धा टाकायला लागलं म्हणून सह्याद्रीचं गव्हर्नमेंटचं चॅनल आहे. तर ते सर्व टाकायला लागले. आता भीमा कोरेगावला आम्ही तारीख सोडून गेलो, पण भीमा कोरेगावला आम्ही सकाळच्या संध्याकाळपर्यंत हे लॉर्ड बुद्धा पाहत होतो. भीमा कोरेगाव नानासाहेब लहानोजी शिंदे, नामांतर लढ्याचा साक्षीदार आणि मिलिंद कॉलेजचा 1975चा विद्यार्थी मी 8चा. हा, आता 68 माझं चालू आहे रनिंग. तर मी धन्यवाद देतो. जय भीम, जय भारत. तो दर्शकों, आप लोग देख रहे हैं यहाँ पे कि इस नामांतर के लड़े में जो लोग यहाँ पे सही मायने में सहभागी हुए, जो लोग यहाँ पे शहीद हुए, यह सब इतिहास यहाँ पे हमारे जो नामांतर लड़े के सैनिक थे जो हमारे साथ मौजूद थे. लेकिन आपको पता है दर्शकों, हमारे समाज के लोगों को जहाँ भी यहाँ पे लोग इकट्ठा होते हैं, जैसे कि दीक्षा भूमि होती है, चैत्य भूमि होती है, भीमा कोरेगांव होता है, साथ ही साथ आज 14 जनवरी जो यहाँ पे नाम विस्तार वर्धापन दिन बड़ी तादाद में लोग यहाँ पे मना रहे हैं. लेकिन ऐसे अवस्था में यहाँ पे किताबें खरीदी जाती है, किताबें यहाँ पे बेची जाती है. और ये पूरा समाज जो बाबा साहब का समाज है, जो पढ़ने वाला समाज है, जो लड़ने वाला समाज है, यह समाज का एक बंदा है. यहाँ पे आप देखते हैं कि आज देश में संविधान की जो अवस्था यहाँ पे हो रही, लोग संविधान बदलने की भाषा बोल रहे हैं. लेकिन ऐसी अवस्था में कुछ लोग जो है अपने घरों में लोगों को यहाँ पे सपन भेंट देने के लिए खास संविधान के प्रति यहाँ पे खरीदी करने जा रहे हैं. क्या कहते हैं जानेंगे उनसे. सर जय भीम नमो बुद्धाय. जय भीम. कहाँ से हो सर, क्या नाम है आपका? सर मैं जालना जिला. जी जी, क्या ले आइए?
हे संविधानाचे पुस्तक आणलेलं आहे. किती घेतलेत? मी 4 घेतलेले आहेत कशासाठी, काय? वाचण्यासाठी आणि काही लोकांना गावाकडे खेडे. आता मी जालना जिल्ह्यातला आहे, माझा तालुका जाफराबाद, गाव पासोडी. काही माझे मित्र आहेत त्यांना पण यांच्या संविधानाच्या बाबत माहिती सांगू, कारण खेड्यापाड्यामध्ये माहिती नाही आणि समाजामध्ये अजून प्रसार व्हायला पाहिजे संविधानाचा. ते आणि संविधानच का घेतलं? काय सर माहिती आहे का, दुसरा एखादा ग्रंथ, धार्मिक ग्रंथ का नाही घेतला? नाही अजून पण आपल्या गावामध्ये अजून पण संविधानाची नाही एवढी माहिती. खेड्यापाड्यामध्ये इतर जे लोक आहेत त्यांना अजून संविधानाच्या बाबत माहिती नाही. आपल्या समाजाच्या व्यक्तिक जे दुसरे लोक आहेत त्यांना नाही अजून एवढं नॉलेज की काय आहे काय नाही गोष्टी. माझं अमोल परभाकर नरवाडे. दर्शकों, आप लोग देख रहे हैं यहाँ पे कि लोग किताबें खरीदी करने के लिए बड़ी भीड़ यहाँ पे कर रहे हैं और इस प्रकार आप लोग सीधा प्रसारण देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी चैनल के माध्यम से, जो यहाँ पे आपको दिखाई दे रहा है। मैं प्राध्यापक गजेंद्र गवई, आप देखते रहिए आपका अपना बहुजनों का चैनल लॉर्ड बुद्धा टीवी चैनल। साथ ही साथ इस समय मेरे जो पुणे के जो प्रतिनिधि है जो यहाँ पे आए हैं और उनसे मैं आपको रूबरू कराना चाहूँगा, क्योंकि हमारे जो दोस्त यहाँ पे जो विनोद जी चांद मारे हैं, जो जैसे दीक्षा भूमि होती है, चैत्य भूमि होती है, साथ ही साथ भीमा कोरेगांव होता है, ये पूरे जगह पे जहाँ जहाँ हमारा समाज इकट्ठा होता है उस पूरे जगह का कवरेज करने का बहुत बड़ा काम यहाँ पे करते हैं। लेकिन एक बाबा साहब का बंदा और एक भीम सैनिक होने के नाते आज का यहाँ का माहौल, लोग जो यहाँ पे आ रहे, ये पूरे बारे में ये जो जायजा लेने का मैं प्रयास करता हूँ। विनोद जी चांद मारे, जय भीम जी सर। लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून सर्वांना 30व्या नामविस्तार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। जी थँक्यू सर। कारण या नामविस्तार लढ्याच्या नामांतराच्या लढ्यामध्ये मी स्वतः मी होतो विद्यार्थी दशेपासून। मी माजलगाव महाविद्यालय असेल आणि बीडचं बलबी महाविद्यालय या महाविद्यालयाच्या विद्यार्थी असताना नामांतराच्या लढ्यामधून स्वतः सक्रिय सहभाग होऊन आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली जी विद्यार्थीची संघटना होती आणि पॅन्थरची जी मुवमेंट होती त्याच्यामध्ये सक्रिय काम करून या लढ्यासाठी मी स्वतः त्या योगदान दिलेलं आहे। माझे बंधू प्रशांत चांदमारे हेही त्या लढ्यामध्ये अतिशय ॲग्रेसिव्हमध्ये काम करून हा जो नामांतराचा विस्ताराचा जो आनंद आहे तो आनंदही मी कॉलेजच्या म्हणजे फर्स्ट इयरला असताना मी तो साजरा केलेला आहे। तर मला आनंद वाटतोय की आज मी ज्या म्हणजे लढ्यासाठी आंदोलनं केले आणि ते आंदोलनाचं जे फलित आपण बघतोय की हे लाखोच्या संख्येने जे बाबासाहेबाचे अनुयायी या ठिकाणी बाबासाहेबाला आणि जे शहीद झालेले नामांतर लढ्यातील जे शहीद आपले भीम सैनिक आहेत त्यांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत। परंतु मी तरुणांना एकच आवाहन करेन, मित्रांनो, बाबासाहेबाला डोक्यावर घेऊ नका, डोक्यात घ्या। बाबासाहेबांनी जो मंत्र दिला होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, या मंत्राचा अंमलबजावणी करा। दादा भाऊ भाई होण्यापेक्षा तुम्ही IAS IPS IRS शासनकर्ती जमात बना। बाबासाहेबांना शासनकर्ती जमात बनलो तो बना। शासनकर्ती जमातमध्ये नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री नव्हे तर प्रशासनामध्ये ज्याची वचक असते, जे पेनाची ताकद असते, जो कलेक्टर असतो, जो SP असतो, जो IRSचा अधिकारी असतो, तहसीलदार असतो, तुम्ही खालचा क्लार्कपासून ते सुपर क्लास 1 अधिकारीपर्यंत लाल दिव्याच्या गाडीमध्ये फिरा, कुणातरी एखाद्या म्हणजे चळवळीचं काम करा। परंतु चळवळीचं काम करत असताना आपण काय करतोय, कशासाठी आंदोलन करतोय आणि आपण गुन्हे दाखल केल्यानंतर आपल्याला याचा परिणाम होईल याचंही भान ठेवून आपण अधिकारी कसे व्हाल, शासनकर्ती जमात कसे व्हाल याचंच आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे। कारण आपण बघत आहोत की आपल्या याच्यामध्ये ज्याला कुणाला गल्लीमध्ये कुणी ओळखत नाही तो राष्ट्रीय नेता होतो, परंतु जे बाबासाहेबांनी 4 संस्था दिल्या होत्या त्या 4 संस्थेचं काम प्रामाणिकपणे करत नाही। कारण बाबासाहेबांना आपल्या 4 संस्था देतो, मी म्हणजे तुम्हाला नाम उल्लेख करतो कारण काय माहिती का, हे जे आम्ही तर लोकांना विचारतो पण लोकांनाही सांगलं पाहिजे की बाबासाहेबांनी 4 संस्था दिल्या होत्या। शैक्षणिक संस्था दिली होती पीपल्स एज्युकेशन सोसायटी, दुसरी होती भारतीय बौद्ध महासभा धार्मिक, तिसरी होती म्हणजे संरक्षणासाठी समता सैनिक दल, चौथी होती राजकीय बेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि बाबासाहेबांना 5वी एक संस्था आहे होती म्हणजे आहे महार रेजिमेंट। हे बाबासाहेबांना महार रेजिमेंटची स्थापना केलेली आहे। तर सैनिकांनी आपल्या ज्या तरुणांनी या 5 संस्थेचा सभासद होऊन आपण काम केलं पाहिजे। कारण हे काम करत असताना कारण मला जर वाटतं मी राजकारणात काम करायचं मी ती राजकीय बेस हे केला पाहिजे। मला वाटतं शिक्षण कारण संस्था काढा तुम्ही, कारण तुम्ही एखादा राजकीय पक्ष काढण्यापेक्षा तुम्ही एखादी शैक्षणिक संस्था काढा
सामाजिक संस्था काढा, त्या माध्यमातून जो बाबासाहेबांनी जे आपल्याला सामाजिक न्याय विभाग दिलेला आहे त्या माध्यमातून करोडो रुपयाचं लोन मिळतं आहे, त्याच्यामधून तुम्ही शाळा, कॉलेज, महाविद्यालय, औद्योगिक संस्था करा, त्याचाही फायदा घ्या. माननीय नामदार आमदारजी आठवले साहेब यांचं जे सामाजिक न्याय विभागाचं खातं आहे त्याचा करोडो रुपयाचा निधी असतो. जे काम हांडोरे साहेबांनी ज्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून केले, जे त्यांनी म्हणजे 288 जे उद्योजक बनवलेत तसे आपण बनावा, अशीच या ठिकाणी मी लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून म्हणजे आव्हान करतो. आणि मला या ठिकाणी मी लॉर्ड बुद्धा टी व्हीचा एक म्हणजे परिवारातला सभासद आहे, परंतु आपणही मला व्यासपीठ म्हणजे मिळवून दिलं त्याबद्दल मी आमचे प्राध्यापक गजेंद्र गवई साहेब जे की ज्यांनी की आता सिंदखेड राजाला जो जिजाऊंचा जो जन्म महोत्सव आहे तो अतिशय चांगला कार्यक्रम पूर्ण जगाला आपण दाखवला आहे, त्याबद्दल तुमचंही अभिनंदन करतो आणि मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल आपलाही आभारी आहे. धन्यवाद. जय भीम. आणि सर्वांना आजच्या या नामविस्तार दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. ज्यांनी या ठिकाणी बलिदान त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि ज्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी यासाठी योगदान दिलं त्या सर्वांना सर्वांचं अभिनंदन करतो. परंतु एक किस्सा सांगायचा मला की कारण हा नामविस्तार लढ्याचा जो 17 वर्षाचा संघर्ष होता, तत्कालीन मुख्यमंत्री त्यावेळेचे वसंतदादा पाटील होते, त्यांनी दोन्ही सभागृहामध्ये हा म्हणजे संमत केला होता. परंतु त्यावेळेचे त्या तत्कालीन या ठिकाणचे काही गोविंदभाई श्राप नावाचा जो व्यक्ती होता त्याने प्रचंड विरोध केला. आणि जो एक व्यक्ती आहे मी त्यांचं नाव घेणार नाही, त्यांना सांगितलं होतं की ज्याच्या घरात नाही पीठ त्याला कशाला पाहिजे विद्यापीठ. कारण ज्या बाबासाहेबांना संविधान दिलं त्या संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला Z+ सुरक्षा होती, सगळं काही करत होतो, त्या सुरक्षेच्या माध्यमातून आणि बाबासाहेबांच्याच नावाला त्या ठिकाणी विरोध करत होते. अशा लोकांचाही या ठिकाणी म्हणजे आता आपण झालेलं आहे. परंतु या ठिकाणी जो लढा होता आणि त्यावेळेचे तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री समाज कल्याण मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी शरद पवार साहेबांना एक पत्र दिलं, साहेब हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे, नामांतर लढ्याचा प्रश्न आहे, तर आपण हा जर हे नामांतर केलं नाही तर माझा हा राजीनामा म्हणून जे आठवले साहेबांनी केलं. त्याच्यानंतर काही दिवसानंतरच शरद पवार साहेबांनी या ठिकाणी 14 तारखेला म्हणजे संक्रांत होती, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, तत्कालीनचे म्हणजे जे आत्ताचे जे ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ साहेब यांनी त्या ठिकाणी मौलाचं योगदान होतं. मग आठवले साहेब म्हणले की बाबा हाच माझा राजीनामा. आणि जर 14 ह्याच्यापर्यंत एप्रिलचा टाईम दिला होता साहेबानं, 14 एप्रिलपर्यंत नामांतर झालं नाही तर मी राजीनामा. तर शरद पवार साहेबांनी म्हणजे 14 जानेवारीलाच हा नामांतराचा म्हणजे जो विषय आहे नामविस्तार करून त्या ठिकाणी हा गोड संदेश दिला समाज बांधवला. परंतु या ठिकाणी मित्रांनो मी तुम्हाला आवर्जून सांगाल, आपल्या ज्या शहीदांनी ज्या 50 म्हणजे आपल्या अनुयायांनी, बौद्ध अनुयायांनी, आंबेडकर अनुयायांनी जे बलिदान दिलं आहे ते बलिदान फक्त तुम्हाला घोषणा देऊन टिंगल टवाळी करायसाठी, शिट्ट्या वाजवण्यासाठी किंवा फेसबुकवरती कुठं उलटे सुलटे हे देण्यासाठी दिलेलं नाही. बाबासाहेबांनी दिलेला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जो लढा दिला आहे आणि ते विद्यापीठ आहे आणि याच पलीकडे एक 50 मीटरच्या अंतरावर बाबासाहेबांनी जे पीपल्स एज्युकेशन सोसायटी दिलेली आहे त्या माध्यमातून मिलिंद महाविद्यालय दिले. त्याच शिक्षण घ्या, शिक्षण हे अग्नीचं दूध आहे, जो प्राशल करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हेच या ठिकाणी बोध घ्या. आणि या ठिकाणी मी संदेश देतो की सर्वांनी शिका, संघटित आणि संघर्ष करा, हाच संदेश देऊन थांबतो. जय भीम, प्रबुद्ध भारत. तो दर्शकों आप लोग देख रहे हैं इस प्रकार ये थे हमारे लॉर्ड बुद्धा टीवी चैनल के पुणे जिले के प्रतिनिधि विनोद जी चांदमारे. इसी के साथ कुछ युवा लोग, कुछ तरुण लोग यहाँ पे हमारे से रूबरू होना चाहते हैं और इस समय उनको क्या लगता है, कैसा फील होता है. दादा जय भीम, नमो बुद्धाय. नमो बुद्धाय, जय भीम. माझा नाम रोहित राजेंद्र बचके. मेरा नाम रोहित राजेंद्र बचके जी. ये प्रसंग मैं ये कहना चाहता हूँ, मतलब बहुत सी चीज़ें जहाँ पे परिवर्तन की ज़रूरत थी और आज परिवर्तन हो गया. नामविस्तार दिन को आज इतना वक्त हो गया और यहाँ से इतने भीड़ में लोग आए, तो इसका मतलब ये है कि अपना बहुत मतलब प्रचार प्रसार हो चुका है. लेकिन फिर भी जिस प्रकार से पहले होता था, शासन हमारे साथ नहीं है. जैसे कि अब नामविस्तार दिन के दिन में ये कहना चाहता हूँ अंदर की बात कि सब अपन ने ट्राई सब किया था,
लेकिन जो अंदर के जो विद्यार्थी हैं उनको जो दिक्कतें हो रही है, जो इश्यूज हो रहे हैं, उसके ऊपर भी थोड़ा ध्यान दिया जाए। तो अब इन्होंने कहा था, जैसे कि अपने उप मुख्यमंत्री ने देवेंद्र फडणवीस जी ने कहा था, नहीं सॉरी देवेंद्र फडणवीस ने शरद पवार ने कहा था, उन्होंने क्या कहा था की यांना स्कॉलरशिप काय करायची म्हणे, यांना शिक्षणाचं काय करायचं म्हणे, शिकून कुठं काय मोठे होणार आहे का म्हणे। तर त्यांना सांगता येतं की तुमच्यासारखे पॉलिटिशियन्स आहेत जे बिना शिकल्याचे पॉलिटिशियन बनू शकते, पण आज भी जर तुम्ही कुठे कलेक्टर ऑफिसमध्ये जा, कुठे पण जा, तिथं जे कलेक्टर आहे ते बिना शिक्षणाचे नाही, त्यांना शिक्षण घेतलेलं आहे आणि ते मोठे मोठे डिग्री घेतात आणि त्याच्यानंतर रात्रंदिवस कष्ट केल्यावर ते IAS बनतात। तर शिक्षणाला महत्त्व आहे। आज हे जे IAS लोक जे बनत आहेत, चीफ सेक्रेटरी लेवलचे झाले, जे फॉरेन हे झाले ऑफिसर झाले, ते बनते तर फक्त जे मुलांना एज्युकेशन घेतलं तसे प्रोफेसर बनल्यावर त्यांना शिकवतात। तर तुम्ही कोणते पण शब्द मोठ्या लेवलला बोलताय तर त्याच्या आधी त्याचा विचार करा की तुम्ही काय बोलताय, कारण की आजचे विद्यार्थी उद्याचं भविष्य आहे। म्हणजे मी पण एक विद्यार्थी आहे, पण ह्या गोष्टी अशा घडल्या आमच्या विद्यापीठामध्ये, तर नामविस्तार दिन आम्ही संघर्ष करून प्राप्त केला, आम्हाला कोणी दिला नाही। तर जर आम्हाला कोणी त्रास देत असेल तर त्याच्यासाठी पण आम्हाला संघर्ष करण्यामध्ये आम्ही तयार आहे। आणि आमच्यामध्ये पहिल्यापासूनच बाबासाहेबाचं हे आहे, बाबासाहेबाचा सपोर्ट असल्यामुळे आम्हाला कोणाची भीती नाही, याच्यासाठी पण संघर्ष करायला आम्ही माघार घेणार नाही। तर शासनाला विनंती आहे की विद्यापीठासोबत राहा, सर्वांसोबत राहा, विद्यार्थ्यांचा विचार करा, एवढंच बोलायचं। दर्शकों आप देख रहे हैं यहाँ पे कि यहाँ का जो बाबा साहब के नाम का जो विद्यापीठ यहाँ पे है, इस विद्यापीठ के अंदर भी बहुत सारे स्टूडेंट लोगों को बहुत सारी प्रॉब्लम है, जहाँ तक कि लोग यहाँ पे बोलते नहीं, हमारी जो बोली भाषा है या हमारा जो कहना है किसी मीडिया वाला यहाँ पे दिखाते नहीं, लेकिन लॉर्ड बुद्धा टीवी चैनल आपका अपना चैनल है, जहाँ पे हम पूरे युवाओं को यहाँ पे आह्वान करते हैं, विद्यापीठ के पूरे स्टूडेंट को आह्वान करते हैं, जो भी कुछ आपका कहना है आप पूरे दिन में यहाँ पे लॉर्ड बुद्धा टीवी चैनल के कैमरे के सामने आ सकते हो और अपना कहना यहाँ पे बोल सकते हो। जानेंगे लोगों से। जय भीम, नमो बुद्धाय। जय भीम। सर्वप्रथम नमो बुद्धाय चॅनलसाठी आज नामविस्तार दिवस आहे। सर्वप्रथम सर्व भारतीयांना मी नामविस्तार दिनाच्या शुभेच्छा देतो। माझं नाव विशाल त्र्यंबक गुडसुरकर, मी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये MA सायकोलॉजीला सेकंड इयरला आहे। तर मी इथं सर्वप्रथम सांगू शकतो की ही भूमी ही चळवळीची भूमी आहे, क्रांतीची भूमी आहे, इथून सर्व आंदोलनाला दिशा आणि दशा भेटत असती। तर मला एक सांगायची, आजची जी व्यवस्था पाहता भारतामध्ये जी मनुवादी व्यवस्था चोर पावलांनी आपल्या संविधानावर हल्ला करते, तर सर्वप्रथम भारतीयांना जागृत झालं पाहिजे आणि सतर्क झालं पाहिजे की ह्या व्यवस्थेचा डाव हाणून पाडला पाहिजे। आपल्याला शारीरिक लढा न देता वैचारिक लढा द्यायचा आहे। सर्वांनी जनजागृती सर्वप्रथम सर्व समाजामध्ये पोहोचवले पाहिजे, त्याच्यातून संविधानाची जागृती केली पाहिजे। प्रत्येक युवकाचं काम आहे 2024मध्ये निवडणूक येणार आहे, पुन्हा मोदी सत्तेमध्ये येतोय का आणि पुन्हा संविधान बदलतोय का, हा सर्वात मोठा प्रश्न भारतीयासमोर निर्माण झालेला आहे। तर इथल्या सर्व मला तमाम भारतीयांना सांगायचं, आंबेडकरवादी तरुणांना सांगायचं की आपल्यामध्ये ती धमक आहे आणि आपल्यामध्ये ती ताकद आहे। जो बाबासाहेबाचा वारसा आणि सिद्धार्थ रायनाकाचा जो वारसा आहे तो आपल्याला तो चालवायचा आहे आणि त्याच्यातून हे सामाजिक आणि वैचारिक प्रबोधन करून भारतीय संविधानाचं रक्षण करून इथल्या सर्व जाती धर्माच्या पंथाच्या लोकांना समान अधिकार देणं हे आपल्या सर्व आंबेडकरवादी तरुणांचं कर्तव्य आहे। त्याच्यासाठी मला ह्यात कौतुक वाटतं की अशा लॉर्ड बुद्धा चॅनलसारखे प्रतिनिधी सर्व गावोगावी फिरतात, आंबेडकरी कार्यक्रम जिथं असेल तिथं त्यांनी उन्हातानामध्ये येऊन 24 घंटे प्रसारण करतात। हे यांना तुम्ही सपोर्ट करा, त्यांच्यासोबत खंबीरपणे थांबा आणि त्यांचा जो आर्थिक असेल सामाजिक असेल त्यांना सपोर्ट करा। आणि जे काही आपला लढा आहे आंबेडकरी विचाराचा, समानतेचा, जो विषमतावादी विचार इथं पेरण्याचा प्रयत्न इथले मनुवादी विचार करतायत, कुठतरी मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न केला जातोय, कुठतरी आपले भीमा कोरेगाव असेल तिथं हे सारे भिडेसारखे किडे वळवळ करतात आणि आपल्या आंबेडकरी तरुणावर हमला करतात आणि कुठतरी हा इतिहास चुकीचा आहे म्हणून सांगितला जातो आणि त्यांच्या नावावर काही पुस्तकं प्रसारित केले जातात। पण आपल्याला त्यांचे विचार हे विचाराने खोडून काढायचे आहेत, ना की आपल्याला त्यांच्यासोबत शारीरिक कोणती विजा करून करायचं नाही, कारण आपण वैचारिक वारसदार आहोत। एवढं मी सांगून तुमचे आभार मानतो की तुम्ही मला बोलण्यासाठी वेळ दिला आणि चांगलं तुम्ही इथं उन्हातानामध्ये थांबून सगळं प्रसारित आणि प्रचारित करताय। धन्यवाद। जय भीम। तो दर्शकों आप लोग देख रहे हैं यहाँ पे लॉर्ड बुद्धा टीवी चैनल का ये सीधा प्रसारण है जो कि संभाजी नगर से है और यहाँ पे आप लोग देख रहे हैं
कि ये दिन भर सिलसिला जारी रहेगा, लोगों से हम आपको रूबरू कराते रहेंगे और बहुत सारे लोग यहाँ पे आएंगे। तब तक देखते रहिए अपना आपका चॅनल लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल। मैं प्राध्यापक गजेंद्र गवई। दर्शको, आपण बघत आहोत की या ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवर असतील, ज्या गृहिणी असतील, या ठिकाणी एक ताई इथं आपल्यामध्ये उपलब्ध आहे। ताई जय भीम, आपण हे लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून आपण हे लाईव्ह प्रसारण बघत आहात। आपण या ठिकाणी कशासाठी आलात, आपलं नाव काय? सुनंदा अरुण जाधव, जिल्हा जालना, घनसावंगी तालुका। इथं आम्ही वंदन करण्यासाठी आलेलो आहोत याला विद्यापीठला। मी एक कडवं म्हणते, विठ्ठल आणि रुक्माई तुम्हाला लखला बघ बाई, विठ्ठल आणि रुक्माई तुम्हाला लखला बघ बाई, मला अनबाई घियाची भीम रमाई, मला ग बाई घियाची भीम रमाई। जय भीम। आपण बघत आहोत की यांनी अतिशय सुंदर गीतामधून आपल्या ह्या भावना आणि बाबासाहेबांना आणि शहीद जवान म्हणजे जे आपले अनुयायी होते त्यांना अभिवादन केलेलं आहे। या ठिकाणी एक बंधू आहेत। जय भीम, आपण कुठून आले? रांजणीहून, जिल्हा आपलं नाव काय? अरुण सकाराम जाधव। सर विद्यापीठला वंदन करण्यासाठी आलो। तर एक गीत काय आपण वंदन वामन दादा करडचं एक गीत गातो। गेली रामजीची गरिबी नसारी, महूला मिळाली धनाची तिजोरी, महूला मिळाली धनाची तिजोरी, गेली रामजीची गरिबी नसारी, गरिबी नसारी, मिळाली धनाची तिजोरी, महूला मिळाली धनाची तिजोरी। आपण बघत आहोत की लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून हा जो लाईव्ह प्रोग्राम आपण बघत आहात, लॉर्ड बुद्धा टीव्हीसाठी कॅमेरामॅन रुपेश गावंडेसह विनोद चांदमारे, लॉर्ड बुद्धा टीव्ही, संभाजीनगर, औरंगाबाद। जय भीम। आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।